नमस्कार विद्यार्थी मित्र हो, निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण। सावित्रीबाई फुले। समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव प्रीता आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। विवाहानंतर महात्मा फुले यांनी सावित्रीस लिहायला वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला। सावित्रीबाई खूप हुशार व जिद्दी होत्या। 1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाई व ज्योतिबांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली। त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला। त्या मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल व दगड फेकत, पण त्या डगमगल्या नाहीत। त्यांनी खंबीरपणे या सगळ्याला तोंड दिले। सावित्रीबाईंनी समाजातील सती, बालविवाह, केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केला। त्यांनी गोरगरीब, अनाथ व विधवांना आधार दिला। त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा दिव्य संदेश दिला। त्यांनी समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी काव्य फुले, बावनकशी सुबोध रत्नाकर सारखे काव्यसंग्रह लिहिले। अखेर प्लेग पीडितांची सेवा करीत असताना त्यांनाही प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। खरंच सावित्रीबाई ह्या थोर समाजसेविका होत्या। अशा या महान ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।